बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील डोयठाण म्हणजे एक प्रसिद्ध गाव आणि या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, एक गुणी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर युवराज तरटे। या भागातील सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे कार्य आहे। डॉक्टर युवराज तरटे यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये झालेला आहे। त्यांचे आईवडील ऊसतोड कामगार होते, परंतु लहानपणापासूनच ते मन लावून शिकले आणि यशस्वी झालेले आहेत। या भागातील लोकांची गेल्या अनेक वर्षांपासून ते मनोभावे सेवा करत आहेत। आमदार सुरेश अण्णा धस यांचे ते विश्वासू शिलेदार आहेत। गावच्या ग्रामपंचायतीचे ते सदस्य होते। तालुक्याच्या बाजार समितीचेही ते संचालक झाले। त्यांच्या सौभाग्यवती देखील गावच्या सरपंच झालेल्या आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी आवश्यक ते विकास कामे मोठ्या प्रमाणावर केलेली आहेत। म्हणून त्यांची या भागामध्ये कमालीची लोकप्रियता आहे। यामुळे अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे डॉक्टर युवराज तरटे यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनी। मी डॉक्टर युवराज विश्वनाथ तरटे, राहणार डोयठाण, तालुका आष्टी, जिल्हा बीड। याच गावात माझं प्राथमिक शिक्षण झालं। माध्यमिक शिक्षणही या गावामध्ये झालं। माझे आईवडील ऊसतोड कामगार होते। त्यांनी अनेक कारखान्यावरती 20 ते 25 वर्षे ऊस तोडण्याचं काम केलं, परंतु त्यांच्या कष्टाचं चीज म्हणा ते झालं आणि मी या गावामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला लागलो, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करायला लागलो। सुरुवातीला मी माझं शिक्षण BEMS इलेक्ट्रोपॅथी नावाचा कोर्स केला, परंतु हा कोर्स करत असताना यामध्ये काही अडचणी आहेत हे लक्षात आल्यानंतर पुढं काहीतरी शिकलं पाहिजे असं म्हणून मी माझं BA पूर्ण केलं, MA पॉलिटिक्स पूर्ण केलं, मी LLB पूर्ण केलं आणि मी महाराष्ट्र काउन्सिलचं रजिस्ट्रेशन मिळवण्यासाठी BHMS या कोर्ससाठी सुद्धा ॲडमिशन घेतलं। ते सुद्धा माझं आता 1 वर्षामध्ये पूर्ण होत आहे। काही माणसं उपजतच या ठिकाणी चांगली असतात, कारण चांगलंपण, गुडनेस हे बाजारामध्ये विकत मिळत नाही, तर ते आईवडिलांनी पेरावं लागतं। त्याला आपण संस्कार असं म्हणतो। आणि मग संस्काराने जेव्हा तुम्ही मोठे होता, घडता, वाढता, त्यावेळेला याचा फायदा इतरांना होतो। इतर म्हणजे कोण? तर समाज, आपला गाव। अगदी आष्टी तालुक्यातील डोयठाण हे गाव तसं प्रसिद्धीचं। याचं कारण असं आहे की इथं खूप गुणी, चांगली माणसं आहेत। आज असंच एक गुणी व्यक्तिमत्व, चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व, वैद्यकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीचं एक वेगळं वजन आहे ते म्हणजे डॉक्टर युवराज तरटे। आपल्या भेटले आज डॉक्टर युवराज तरटे आहेत। डॉक्टर साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया तिथं, म्हणजे आज मुलाखत एका वळणावर नाही, म्हणजे राजकारणावर, फक्त राजकारण नाही किंवा फक्त समाजकारण नाही, वैद्यकीय क्षेत्र नाही, तर अनेक बाबी आहेत, नाही का? आपण सुरुवात करूया तुमच्या तिथल्या प्रवासापासून। डोयठाण हे तुमचं जन्मगाव, नाही का? काय सांगाल नेमकं की तुमचे वडील, तुमची आई असेल, तुमचा परिवार असेल, इथला एकूणच जडणघडण जी झाली ती कशी होती, काय नेमक्या आठवणीत आणि नेमका कसा आहे आपला प्रवास? माझे आई वडील ऊसतोड कामगार होते। मी ऊसतोड कामगारांचा मुलगा होतो। त्यानंतर ज्यावेळेस 10वीचं शिक्षण झालं त्यावेळेस मी बीडला पुढील कॉलेजच्या शिक्षणासाठी गेलो। त्यावेळेस मला असं वाटायचं की लवकर कुठला तरी एक कोर्स करावा आणि आपण आपल्या घरासाठी काहीतरी मदतीचा हात द्यावा। त्यामुळं मला तिथं बीडला मी बलविंग कॉलेजला 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं, परंतु रोज ह्याच विचारात होतो की लवकर काहीतरी व्हायला पाहिजे। म्हणून मला दिसलं ते इलेक्ट्रोपॅथी मेडिकल कॉलेज बीडला। त्यावेळेस जहांगीर हुसेन नावाने एक इलेक्ट्रोपॅथी मेडिकल कॉलेज होतं। बाकी कॉलेजला काय मान्यता असती, काय असतं नसतं हे काही मला माहीत नव्हतं, परंतु 10वी नंतरचा 3 वर्षाचा कोर्स आहे आणि डॉक्टर होतं एवढंच मला माहीत होतं। जिम्मेदारीचं ओझं खांद्यावर आलं की माणूस लवकर मोठा होतो, नाही का? लहानपणी तुम्ही जे आईवडिलांचे हाल अपेक्षा पाहिल्या असतील, कारण ऊसतोड कामगार म्हणजे फार सुखी जीवन असं कोणी म्हणणार नाही का? तर लहानपणी जवळून जे बघितलं, कोयता, अगदी ते गरिबी, आई वडिलांचे ते 6-6 महिने निघून जाणार कारखान्यासाठी,
तर त्याचा नेमका परिणाम काय झाला? कारण बालपणी जास्त बोलता येत नाही, हो. पण आपण सगळ्या गोष्टी आपण कॅप्चर करायला असतो नाही का? ते सांग. तेच मला असं वाटायचं की लवकर आपण काहीतरी करावं आणि आई वडिलांना ह्याच्यापासून मुक्त करावं आणि लवकरात लवकर पैसे कसे मिळतील आणि आपल्याला घराला कुटुंबाला आपला कसा हातभार लागेल याच्यासाठी मी ते करत होतो. आणि ते करता करता मला ते इलेक्ट्रोपॅथी कॉलेज दिसलं, म्हणून मी तिथे ॲडमिशन घेतलं. मी इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर झालो, परंतु बाहेर ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला समजलं की इलेक्ट्रोपॅथीला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची किंवा देशामध्ये याला काही मान्यता नाही. परंतु नंतर महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने त्याला इलेक्ट्रोपॅथीच या औषधामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल याची परवानगी दिली. मी ती प्रॅक्टिस डोईठाण या गावामध्ये सुरू केली 2004ला. परंतु मला इलेक्ट्रोपॅथी प्रॅक्टिस करताना अडचणी यायला लागल्या, कारण इलेक्ट्रोपॅथी ही परिपूर्ण नाही आहे. तिच्यामध्ये समजा ताप आला रुग्णाला तर त्याला औषध देता येत नाही, मग त्याला ॲलोपॅथी पाहिजे. आणि माझ्याकडे ते ॲलोपॅथीचं सगळं नॉलेज होतं, परंतु माझ्याकडे रजिस्ट्रेशन नाही. मग मी काय करावं म्हणून गावातील दुसरे 2 डॉक्टर वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. त्या सगळ्यांना मी एकत्र आणलं आणि एकच हॉस्पिटल तयार केलं. त्या हॉस्पिटलमधून मी रुग्णसेवा सुरू केली. ती आजपर्यंत मी रुग्णसेवा करत आहे. सेवेचा भाव असला की सेवा घडते खरं तर नाही का? हो. तुमच्या मनामध्ये तो भाव होता की आपल्याला सेवा द्यायची, आपल्याला डोईठाण आणि या परिसरातील जे लोक आहेत, जे ग्रामस्थ आहेत नाही का, गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांची आपल्याला सेवा करायची आणि तुम्ही सेवा करत गेलो. साहेब, सेवा करत असताना निश्चितपणे परमेश्वर पाहिलेला असतो आणि तो आपल्याला दुवा देतो. खरं तर एक विचार असं वाटतं की मग वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगला जम बसला होता, लोकांची सेवा करत होतात, मग हे राजकारण किंवा निवडणुका हे डोक्यात कसं आलं नेमकं? नाही, मग मी काय केलं, वैद्यकीय सेवा करता करता मी पब्लिकला अप्रोच झालो. पब्लिकला अप्रोच झाल्यानंतर मला गावातल्या निवडणुका समजायला लागल्या. त्याच्यामुळे मी सुरुवातीला 2007ला ग्रामपंचायत डोईठाणची निवडणूक लढवली आणि तिथं मी सदस्य झालो ग्रामपंचायत. म्हणजे हा खऱ्या अर्थाने एक चेंचू प्रवेश हो नाही का? हा, ग्रामपंचायतीचं मी सदस्य झालो आणि मी आमदार धस साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली. त्यानंतर मला 2009ला त्यांनी मार्केट कमिटीची उमेदवारी दिली आणि मी आष्टी तालुका मार्केट कमिटीचा संचालक झालो. म्हणजे एक प्रकारचे मजल दरमजा करत तुम्ही पुढे गेलो. आणि तशी कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी अजिबात नव्हती आणि कुटुंबाची परिस्थिती पण हलाखीची होती. आता वडीलच जर ऊसतोड कामगार असेल तर तो ऊसतोड कामगार कधी सरपंच व्हावं किंवा जिल्हा परिषद सदस्य व्हावं हे स्वप्न पाहणारच नाही का? मग तुम्ही खऱ्या अर्थानं म्हणजे तुमच्या कुटुंबाचं राजकारण म्हणजे कुटुंबातील सदस्याचा एक राजकारणाचा प्रवेश झाला नाही का तुमच्या माध्यमातून? आणि मग ग्रामपंचायत सदस्य अगदी आमदार साहेबांच्या माध्यमातून पुढचं राजकारण सुरू झालं. मग एक विचार असं वाटतं की याच्यातून तुम्ही जे काही अण्णांच्या माध्यमातून माननीय सुरेश अण्णा साहेब यांच्या माध्यमातून जे समाजकारण गावात करत गेलं ते काय होतं, म्हणजे कशा प्रकारे कार्य केलं आहे? समाजकारण मी वैद्यकीय ज्या बाबतीत होतं त्याच बाबतीत जास्त करत गेलो. दुर्धर रुग्णांना मदत करणे, आर्थिक मदत करणे, ज्या लोकांकडं हॉस्पिटलमध्ये पैसे नाहीत त्यांना पैसे मिळवून देणे किंवा जे लोक उपचार घेऊ शकत नाहीत नगरपुरांना त्यांच्यासोबत जाणं, त्यांना त्या ठिकाणी मदत मिळवून देणं, नाही मदत मिळाली तर सिव्हिल ससून हॉस्पिटल अशा ठिकाणी त्यांचा उपचार करून देणं, असे मी बऱ्याच लोकांच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचलो. या माध्यमातून गाव आणि गावाच्या आसपासची माणसं निरोगी राहावीत यासाठी सतत प्रयत्न करत मला असं वाटतं की लोक निरोगी राहावीत हे ज्याला वाटतं तो खरा कर्मयोगी नाही का? नाहीतर लोकांचं स्वास्थ्य बिघडावं, लोकांचं नुकसान व्हावं हे ज्याला वाटतं त्याला काही आपला माणूस म्हणता येणार असं नाहीये. डॉक्टरकडे पाहताना ना लोक कसं पाहतात, आता एखादा हॉस्पिटलचं उद्घाटन असतं मग नेत्याला भाषण करताना असं म्हणावं लागतं की हॉस्पिटल चांगलं चालावं म्हणजेच काय लोक आजारी पडावत का? तर हॉस्पिटलची डॉक्टरची कन्सेप्ट लोकांनी समजून घेतली पाहिजे की डॉक्टरकडे कधी जायचंय, आजारी पडल्यावर नाही जायचं. डॉक्टरचा उपयोग आपण आजारी पडू नये आणि आपली तब्येत निरोगी राहावी याच्यासाठी डॉक्टरचा उपयोग केला पाहिजे आणि त्याच्यामुळे डॉक्टरच्या संपर्कात राहायला पाहिजे. डॉक्टर तरटे साहेब देणारा नेहमी श्रेष्ठ असतो खरं तर, मग तो कोणी असेल तो, आणि त्या यादीमध्ये आपण आहात. मला असं वाटतं की हे भाग्य तुमच्या आईवडिलांमुळे तुम्हाला लाभलं करतं, त्यांची पुण्य असते नाही का? तर हे जे देणं आहे हे देण्याचं जे काही सिलसिला आहे कधीपासून सुरू झाला आणि नेमकं आतापर्यंत काय काय दिलेलं आहे, म्हणजे मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला ते ऐकायचं आहे खरं. नाही, 2004 पासून
म्हणजे रुग्णांच्या मदतीला. आता खूप रुग्ण येतात, त्याच्यातला एकच उदाहरणार्थ एक मी रुग्ण देतो. कापशी गाव, तिथे एक मारुती गोल्हार नावाचा व्यक्ती आहे. त्या मारुती गोल्हारच्या मुलाला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला. मारुती गोल्हारची परिस्थिती ऊसतोड मजूर, त्याची सगळी जमीन जरी विकली तरी 10 लाख रुपये आले नसते, एवढी त्याची गरीब परिस्थिती. त्या रुग्णाला विजय गोल्हार यांच्या माध्यमातून तो माझ्याकडे आला आणि मी स्वतः त्याला पुण्याला घेऊन दीनानाथ मंगेशकरला ॲडमिट केलं. मग आम्ही पंतप्रधान सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी आणि अनेक पुण्यामध्ये जे लोक मदत करतात त्यांना भेटून त्याचा 10 लाख रुपयाचा इलाज फुकट केला आणि आज तो रुग्ण एकदम चांगला. मला असं वाटतं की आपण वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून किंवा या क्लिनिकच्या माध्यमातून या हॉस्पिटलच्या माध्यमातून दवा तर दिली आहेच, पण एवढी चांगली दवा दिली की लोकांनी तुम्हाला दुवा दिली नाही का. राजकारणामध्ये येत असताना अगदी लोकांनी तुम्हाला स्वीकारलं, भरवून प्रेम दिलं. तुमच्या सौभाग्यवती सरपंच होत्या, ओघाणे आपण सरपंच पती आणि माननीय अण्णांच्या माध्यमातून त्या काळात जी आपण कामं केली या डोयठाण गावासाठी लोक विसरले नाहीत नाही का. कारण कर्त्या माणसाची कामं कोणीही विसरत नाही. तर अण्णांच्या माध्यमातून जेव्हा संधी भेटली त्या गावचा कारभार करण्याची, तर काय नेमकं कसा कार्यकाळ राहिला? 2014ला माझी मिसेस वंदना तरटे सरपंच झाली या गावची. ज्यावेळेस आमच्याकडं या गावची सूत्र आली त्यावेळेस गावामध्ये कुठल्याही प्रकारचा 50 वर्षामध्ये एकही विकास झालेला नव्हता. पूर्ण काम बाकी होतं. असं वाटलं होतं की इथं काय आणि कुठून सुरू करावं. परंतु योगायोग आमचा असा की धस साहेब तर माझे नेते आहेत, ते आमदार होते, ते मला मदत करणार याची मला खात्री होती. परंतु आमच्या परिसरात विजय गोल्हार जिल्हा परिषद सदस्य यांच्या मिसेस सविता गोल्हार ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या आणि त्या अध्यक्ष झाल्या आणि मी माझी मिसेस या गावची सरपंच झाली. मी मागेल तो विकास, मागेल ते काम मी सांगायचं आणि त्यांनी टाकायचं, अशी सुरुवात झाली. त्या माध्यमातून आज गावामध्ये मारुती मंदिर झालं, स्मशानभूमी झाली, दत्त मंदिर झालं, गावातील सिमेंट रोड झाले, गावातील अंतर्गत ड्रेनेज हे काम झालं, दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पूल झाला, इकडे उटरखाना म्हणून एक वस्ती, त्या वस्तीवरती रस्त्यावर पूल झाला. त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काम आम्ही केलं असेल गावात तर ते हागणदारी मुक्तीचं काम केलं. आत्ता जर गावात गेलो तर आमच्या पूर्वी तर गावात पलीकडे जाणं शक्य नव्हतं, परंतु आत्ता एकदम सुसज्ज आणि सगळे झाडी वगैरे त्या हागणदारीच्या एरियामध्ये लोक जेवायला बसतात असा एरिया आम्ही आता तयार केला. कधी काळी गावात जायचं म्हणतं लोक नाक दाबून जातात. आता मोकळा श्वास, आता मोकळा श्वास नाही, त्या जागेवर लोक जेवायला बसतात. आता मला वाटतं की माणसाने असं काम करावं की त्याची तारीफ, त्याच्या ज्या काही पॉवरफुल आहे त्याच्यानंतर कायम राहिल्या पाहिजे. पुढचं काम आम्ही केलं शाळेसंदर्भात. जिल्हा परिषदची शाळा, जिल्हा परिषदच्या शाळेला आमच्याकडे जास्त निधी नव्हता म्हणून आम्ही लोकवर्गणी जमा केली आणि लोकवर्गणीतून शाळेमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे, शाळेमध्ये 24 तास फॅन चालू राहणे, शाळेमध्ये 24 तास पाणी मिळणे, स्वच्छ टॉयलेट, त्याच्यानंतर डिजिटल रूम करणे, या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये केल्या. उच्च शिक्षित सरपंच असेल किंवा सरपंचपती असतील किंवा ते कुटुंब जर उच्च शिक्षित असेल तर निश्चितपणे याचा बेनिफिट गावाला होतो. कारण असा जर एखादा साहसी तुकामाने अभ्यास नाही का, कारण अभ्यास पाहिजे त्यासाठी. कारण सरपंच होणं म्हणजे फक्त खुर्चीत बसलेलं नाही, तर अगदी सरपंच झाल्यानंतर ती व्यक्ती जर हुशार असेल, पाठपुरावा करणे असेल, अगदी वैचारिक असेल तर निश्चितपणे गाव बदलत जातो. एक विचार असं वाटतं की डोयठाण तसं पाहिलं तर अगदी इथला जो मतदार आहे नाही का, जे ग्रामस्थ आहे हुशार आहेत ते ठाण मांडून बसले असते आता पुढच्या वेळेला साहेबांना, डॉक्टर साहेबांना परत आपल्याला संधी द्यायची आहे. जर लोकांनी आग्रह केला तर परत सरपंच व्हायला आवडेल का, तर नको आता? नाही, लोकांनी आग्रह केला तर तसं नाही आहे. सरपंच पद हे काही कायमस्वरूपी नाही किंवा वारसा हक्काने येत नाही, पण ज्यावेळेस आलं त्यावेळेस एवढं काम केलं की आज माझे विरोधक सुद्धा म्हणतात की त्यांच्या काळातच चांगलं काम झालं म्हणून. मला असं वाटतं की हे जेव्हा घडतं ना तेव्हा निश्चितपणे आपल्याला जी संधी भेटली त्या संधीचं सोडून मला खरं तर. कारण मी अंगणवाडीपासून ते पूर्ण म्हणजे असं कुठंच ठेवलं नाही की त्या ठिकाणी मी लक्ष दिलं नाही. आता परत संधी भेटली तर संधी घ्यायला आवडेल का नाही ते सांगा. संधी घ्यायला आवडेल निश्चित. मला असं वाटतं की डोयठाण या गावातील ग्रामस्थ आतुरतेने वाट बघतायत नाही का, आणि वाट कुणाची बघतायत तर युवराजाची. युवराज पाहिजे ना नाही का, कारण यायचंय सत्तेमध्ये फक्त या ठिकाणी मिरवण्यासाठी किंवा खुर्चीत बसण्यासाठी नाही, तर ते
5 वर्ष जे आहेत त्या 5 वर्षामध्ये अनेक समस्या असतात. कारण ग्रामपंचायत म्हणलं की समस्या आल्याच, हो. पंचायती आल्याच, आणि मग लोकांच्या समस्या सोडवायच्या म्हणजे नेमकं काय करायचंय, त्यांचे पर्सनल काम नाही करायचे. हो. तर अगदी गावची शाळा असेल, अंगणवाडी असेल, अगदी हागणदारी मुक्त गाव असेल, अगदी डासमुक्त गाव असेल, नाही का, समस्यामुक्त गाव असेल, व्यसनमुक्त गाव असेल, अनेक बाबतीमध्ये अनेक वाईट गोष्टी मुक्त झाल्या पाहिजेत. त्यातनं गाव मुक्त झालं पाहिजे. आणि त्यासाठी जी व्यक्ती काम करते प्रामाणिकपणे ती व्यक्ती ग्रेट असते. मला असं वाटतं की राजकारणामध्ये लोक येतात जातात, कारण परमनंटली कोणीच इथं थांबत नाही, थांबायचं नसतं, कारण लोकशाही आहे, प्रत्येकाला संधी मिळत राहते. परंतु जर एखाद्याने चांगलं काम केलं तर त्या व्यक्तीला लोकशाहीमध्ये वारंवार संधी मिळते. मला असं वाटतं की पुढील काळामध्ये सरपंच म्हणून ते स्वतः किंवा त्यांच्या सौभाग्यवती परत आपलं सरपंच झालेले आपल्याला पाहायला मिळतील. सर, एक शेवटचा प्रश्न, ज्या कधी काळी आई वडील ऊसतोडायचे नाही का, ऊसतोड कामगार होते, त्याने तुमचा बदलला काळ पाहिला आहे. तर आई वडिलांच्या भावना काय होत्या, म्हणजे काय असतात नेमक्या, आता आहे का ते? आई माझी एक्सपायर झाली 2007ला. वडील आहेत, परंतु ते फार समाधानी आहेत. म्हणजे वडिलांनी सगळंच पाहिलं नाही का, म्हणजे अगदी दुःखाचे दिवस पाहिले आणि सुखाचे दिवस ते पाहतात. जेव्हा जेव्हा वडिलांशी तुम्ही संवाद साधता त्यावेळेला कोयतं बोलतं परत, म्हणजे ते दिवस आठवतात. परंतु आज जे दिवस ते पाहतात त्या दिवसावर ते फार समाधान. निश्चितपणे पाहिले आपण की सामाजिक, राजकीय, वैद्यकीय आणि विविध क्षेत्रामध्ये, कारण जिथं ज्ञान आहे तिथंच मान आहे. प्रत्येक, अगदी शेती सुद्धा घ्या, प्रत्येक गोष्टीचं डॉक्टर साहेबांना नॉलेज आहे. आणि मग तो कोरोनाचा काळ असेल किंवा कुणाचीही अडचण असेल, आजही ते अगदी उभे असतात दत्त म्हणून. अगदी डॉक्टर असल्यामुळे तर अगदी 24 तास पेशंटसाठी ते उपलब्ध असतात. कुणाकडे पैसे असोत नसोत, असू दे, नंतर दे, राहू दे, अशी भावना असते. आणि म्हणूनच लोकांना ते आपले वाटतात, आपल्या घरातले वाटतात. आणि निश्चितपणे अशीच माणसं खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र असतात. आज आम्ही जी मुलाखत घेतली आहे, जो गौरव केला आहे, तो निश्चितपणे एका चांगल्या योग्य व्यक्तीचा केला आहे. सर, एवढंच म्हणेल की लोकांच्या आरोग्याची आपण काळजी घेता, तुमचंही आरोग्य चांगलं राहावं आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराज चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चित अशी मुलाखत आवडली असेल, परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराज चॅनल. धन्यवाद.